हे आहेत गरिबांचे बदाम आणि आज आपण ह्यापासनं एक छान असा ऊर्जा देणारा शरीराला असा पदार्थ बनवणार आहोत. म्हणजे त्यातली त्यात आता नुकत्याच शाळा चालू झाल्यात ना, प्रत्येक घरात सकाळी दूध, खारी, टोस्ट हेच बघायला भेटतं. चहासोबत हे खायचं ते खायचं आणि मुलांना सकाळी शाळेत काढून द्यायचं. मग म्हणजे अगदी दुकान उघडायच्या आधी बायका त्या दुकानाच्या बाहेर उभ्या असतात किंवा मुलं घरचं गुंतर एक जण त्या दुकानाच्या बाहेर उभा असतं अगदी सकाळी 6:30-7च्या आसपास, कारण की मुलांना सकाळची शाळा असते. त्याला छान असा पर्याय म्हणून आपण हे शेंगदाण्याचे लाडू बनवतो आहोत. हे लाडू बनवणं खूप सोपं आहे. यासाठी अर्धा किलो शेंगदाणे घ्यायचे, काजू, बदाम आणि काळे मनुके मिळून हे सर्व मिळून पावशर घ्या तुम्ही. आणि आतपावभर गूळ म्हणजे 125 ग्रॅम गूळ घ्यायचा आणि याला थोडंसं वाटीभर तूप लागणार आहे. तूप हे तुमच्या ह्याच्यानुसार, तुम्ही जर खात असेल तर वापरा, नाही वापरलं तरी देखील चालतं. आता काय करायचं, शेंगदाणे जे आहेत ते कमी गॅसवर भाजून घ्यायचे. भाजल्यानंतर तुम्हाला जर टरपल काढायला वेळ असेल तर काढा, नसेल वेळ तर राहू द्यात, काहीच अडचण नाही. आणि हे काजू, बदाम, मनुके बिगर बीवाले आणि शेंगदाणे सुरुवातीला बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचवरून लगेच गूळ घालून घ्यायचा. म्हणजे एकदाच सर्व काम होऊन जातं. थोडासा गूळ घालायचा आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता गूळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ले म्हणजे आपल्या शरीराला काय भेटतं बरं? लोह. आता बऱ्याचशा घरामध्ये लोक, आपण डॉक्टरांकडे गेलो तर ते सांगतात आपल्या शरीरात तुमचं लोह कमी झाले, त्यामुळे तुम्हाला थकवा वगैरे येतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या त्या हे छोटेसे लाडूने दूर होतात. त्यामुळे असे मस्त लाडू करायचे. आणि हे लाडू आहे ना करताना तुम्ही असे पुष्कळ नका करून ठेवून मी आता महिन्याचं काम एकदाच करून ठेवून असं नाही करायचं. 8च दिवसाचे बनवायचे. आणि काय होतं, डब्यात कमी कमी व्हायला लागले ना बरणीत, मग मुलांना खाऊ वाटतात. म्हणजे मुलांना ह्याचा कंटाळा येत नाही. त्यामुळे अगदी व्यवस्थित करून ठेवायचे. 8 दिवस पुरतील एवढेच आणि आठवड्यातून 1 दिवस वेळ काढून पुन्हा बनवायचे. त्यानंतर त्यामध्ये साजूक तूप घालून द्यायचं. हे पूर्णपणे ऐच्छिक आहे, तुमच्याकडे असेल तर घाला किंवा तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी देखील हे लाडू वळल्या जाते. पण आमच्या घरात सर्वांना आवडतात. तर ते तूप तुम्हाला थोडं व्हिडिओत काळा दिसत असेल ते माझ्याकडून जादा काढण्यात गेलं होतं. त्यानंतर हे मिक्सर जे आहे ते अगदी सर्व व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं, जेणेकरून जी चव आहे, तो गोडवा आहे, तो सर्व एकमेकाला एकदम अगदी व्यवस्थित मिक्स होईल. आता शेंगदाण्यात देखील तेल असतं, म्हणजे ह्या आपण वापरलेल्यातल्या मनुके सोडता सर्व तेलबिया आहेत. आणि त्यानंतर सर्व एकजीव केल्यानंतर असे लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे. आणि वळायला अगदी थोडासा वेळ लागतो बरं का, असं काही खूप कष्टाचं आणि खूप वेळाचं काम आहे अशातला काही भाग नाही. असे लाडू अगदी पटपट वळल्या जातात. आणि तुम्हाला सांगू का, शेंगदाण्यामध्ये फायबर, प्रथिने असल्यामुळं काय होतं, एक लाडू जरी खाल्ला ना तरी अगदी पोट भरल्यासारखं वाटतं, शरीराला भरपूर अशी ऊर्जा मिळते. म्हणजे पुन्हा लगेच लवकर भूक लागल्या जात नाही. आणि ह्याच्यामुळं काय होतं, आपली भूक नियंत्रणात राहिली ना, ज्यांचं वजन वाढतंय ना त्यांना देखील अशा ह्या लाडूंचा खूप फायदा होतो. आणि हे लाडू बनवल्यानंतर मग तुम्ही मुलांनाच ना खाऊ घालू, अगदी लहानांपासून मोठ्यांनी खाल्लं पाहिजे. कारण की ह्याच्यानी आपल्या शरीरातलं जे रक्त आहे ते देखील वाढल्या जातं. त्यामुळे आणि एक ठराविक वयानंतर बऱ्याचशा जणांना रक्त कमी आहे, लोह कमी आहे, असे छोटे छोटे समस्या असतात त्या देखील दूर होतात. त्यामुळे असे तुम्ही हे लाडू नक्की करून बघा. आणि तुम्हाला सांगू हे खायला देखील खूप छान लागतात. पौष्टिकता नक्की आहेतच, पण चवीला देखील खूप छान लागतात. असे लाडू तुम्ही एकदा नक्की करून बघा. खाल्ल्यानंतर तुम्ही परत परत बनवाल ह्याची गॅरंटी माझी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा.